गुड मॉर्निंग सगळ्यांचं. मी अक्षय पाठक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटरमध्ये. आज आपण जे सहज चालू केलेले पॉलिटी या विषयाची राज्यघटना, भारताचं जे काही संविधान आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ह्याची जी काही सहज चालू केलेली आहे, आज ह्याचा भाग 3 जो आहे तो या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे. आपण बघितले की संविधान मागच्या 2 भागामध्ये आपण बघितलं की संविधान म्हणजे काय आणि संविधान सभा जी आहे ती कशा पद्धतीने चालू झालेली होती. त्यामध्ये बघितलं आपण 1940चा ऑगस्ट ऑफर असेल, 1942चं कर्प्स मिशन आलेलं होतं आणि 1946चं कॅबिनेट मिशन जे आहे ते आलेलं होतं. आणि कॅबिनेट मिशन जे आहे जे 1946 साली आलेलं होतं, याच कॅबिनेट मिशनने ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की संविधान सभेमध्ये किती सदस्य असावे, 389 सदस्य हे संविधान सभेमध्ये असावं, हे कॅबिनेट मिशनने सांगितलेलं होतं. मग 389 सदस्य जे हे सगळेच निवडून येतील का? नाही, त्यातील काही सदस्य हे निवडून येतील. काही सदस्य हे निवडून येतील आणि काही सदस्य जे हे निर्वाचित असतील असं देखील या ठिकाणी सांगितलेलं होतं. मग निवडून किती येतील हे सांगितलेलं होतं त्यांनी. 296 सदस्य निवडून येतील आणि 93 सदस्य जे ते नामनिर्देशित म्हणजे संस्थानिक जे असतील देशामध्ये, त्या संस्थानिकांमार्फत 93 सदस्य जे ते ह्या ठिकाणी नामनिर्देशित होतील, हे निवडून येतील. हे नामनिर्देशित आहे, हे नामनिर्देशित सदस्य असतील. नामनिर्देशित सदस्य म्हणून 93 सदस्य जे ते आपल्या देशामध्ये नामनिर्देशित सदस्य असेल, म्हणजे संस्थानिक ज्या व्यक्तींना पाठवेल ती व्यक्ती संविधान सभेचा सदस्य या ठिकाणी बनेल. पण काय झालं मग ही गोष्ट जी आहे, पहिल्यांदा संविधान सभेचे हे जे काही 296 सदस्य जे आहेत हे जे काही निवडून यायचे होते, आपल्या भारतीय लोकांचं, इंडियन लोकांचं म्हणणं काय होतं संविधान सभेमध्ये की जेवढे काही हे 296 सदस्य जे आहेत ते प्रत्यक्ष पद्धतीने निवडून यावेत. प्रत्यक्ष पद्धतीने निवडून यावेत. आता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धत माहिती असेल. आपण ज्यावेळेस बघतो की एखाद्या वेळेस आपल्या विधानसभेच्या निवडणुका असतात किंवा लोकसभेची निवडणूक असतात, त्यावेळेस जनता स्वतः जाऊन त्या ठिकाणी मतदान करते. पण तेच निवडणुका जर प्रेसिडेंट असेल किंवा व्हाईस प्रेसिडेंट जे असतात त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी मतदान करत नाही. त्यावेळेस आपण ज्यांना निवडून दिलेले ते लोक त्या ठिकाणी मतदान करत असतात. त्याच पद्धतीने म्हणून ज्यांना आपण स्वतःहून मतदान करतो ती म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक, आणि ज्यांना आपण निवडून दिलेले प्रतिनिधी ज्या ठिकाणी जाऊन मतदान करतात त्याला आपण अप्रत्यक्ष निवडणूक असे म्हणतो. पण संविधान सभेचे जे काही 296 सदस्य जे आहेत त्यांची निवड जी आहे ती प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी असं भारतीय लोकांचं, इंडियन लोकांचे आहे त्यांचं म्हणणं होतं. पण ही पद्धत खूप वेळखाऊ होती. संविधान सभेतील सगळ्या सदस्यांना देखील हेच वाटत होतं की आपली जी काही निवड आहे किंवा संविधान सभेमधील जेवढे काही सदस्य असतील त्यांची निवड प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी हे देखील संविधान सभेतील सदस्यांना वाटत असायचं. पण ही पद्धत खूप वेळखाऊ आहे आणि खूप वेळ गेल्याने ब्रिटिशांचं त्यांना आपले जे काही संविधान सभेचे जे काही सदस्य आहेत त्यांना लवकरात लवकर जे ते भारताला एक संविधान बनवून आपल्याला देशाला आझादी जे ते द्यायचं त्यांचा हेतू होता. त्यामुळे त्यांनी काय केलं की प्रत्यक्ष पद्धतीने मतदान ही पद्धत खूप वेळखाऊ असल्याने त्यांनी काय सांगितलं की ह्यापुढे जी काही निवडणूक आहे ती अप्रत्यक्षपणे होईल आणि संविधान सभेचे जे काही सदस्य आहेत त्यांची निवडणूक अप्रत्यक्ष आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे यांची जी काही निवडणूक आहे ती अप्रत्यक्ष जी आहे ती संविधान सभेच्या 296 सदस्यांची निवड ही अप्रत्यक्ष पद्धतीने झाली. मग ह्यामध्ये कोणत्या व्यक्तीने यांना निवडून दिलं? मग ह्यामध्ये काय झालं होतं, एक कायदा होता ब्रिटिश काळामध्ये, तो होता 1935चा. 1935चा जो काही भारत शासन अधिनियम जो होता, 1935चा जो काही कायदा होता, या कायद्याने काय केलं होतं की काही घटक राज्य जे होते, काही प्रांतांमध्ये स्थानिक लेवलला एक विधिमंडळ जे ते स्थापन केलेलं होतं. स्थानिक लेवलला त्या राज्यामध्ये एक विधिमंडळ जे ते त्यावेळेस स्थापन केलेलं होतं. म्हणजे आज माहिती आपल्याला केंद्र शासनाचं लोकसभा, राज्यसभा वेगळे, पण आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी विधानसभा, विधान परिषद जे ते आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने 1935च्या कायद्याने त्या राज्यामध्ये काही विधिमंडळ जे ते स्थापन केलेले होते आणि ह्या विधिमंडळामध्ये जे सदस्य
जनतेकडून प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आलेले आहेत ते सदस्य ह्या लोकांना निवडून देतील. काय झालं, हे अप्रत्यक्ष निवडणूक झाली, आपल्या संविधान सभेतील सगळ्या सदस्य निवडून आले अप्रत्यक्ष निवडणुकीने. मग त्यांना मतदान कोणी केलं की 1935च्या कायद्याअंतर्गत जे विधिमंडळ स्थापन केलेलं होतं आपण, आणि त्या विधिमंडळामधलं जे सदस्य जनतेकडून निवडून आलेले होते आणि त्या व्यक्तींनी त्यांना आपल्याला 296 सदस्य जे ते आपल्याला निवडून दिल्याचं दिसून येतं. मग त्यावेळेस असं सांगण्यात आलं की संविधान सभेचा एक सदस्य किती लोकांचं प्रतिनिधित्व करेल, तर 10 लाख लोकांमागे एक सदस्य असेल. 10 लाख लोकांमागे एक सदस्य असेल. म्हणजे काय की 10 लाख लोकांसाठी एक सदस्य जो आहे तो संविधान सभेमध्ये असेल असं सांगितलं. म्हणजे एक 10 लाखांची लोकसंख्या, आता आपल्याला माहिती आहे ना की गावची लोकसंख्या जी आहे ती XYZ इतकी असेल तर त्या गावासाठी ग्रामपंचायत किंवा स्थापन केली जाईल, असे काही नियम असतात. तसं त्यावेळेस सांगण्यात आलं की 10 लाख लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून एक सदस्य संविधान सभेमध्ये निवडून दिला जाईल. ही जी काही आड जी आहे त्यावेळेस त्यांनी मान्य केली होती आणि अशा पद्धतीने त्या निवडणुका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या. मग हे म्हणजे फक्त महत्वाचं एवढं आहे की 296 सदस्य जे आहेत ते अप्रत्यक्षपणे निवडून आले आणि ते जे 1935च्या कायद्याने जे काही विधिमंडळ आपण स्थापन केलेलं होतं त्यामध्ये जे काही जनतेकडून निवडून आलेले सदस्य जे होते त्यांनी ह्या 296 सदस्यांना निवडून दिलं. आणि एक सदस्य संविधान सभेतले एक सदस्य एक साधारणतः 10 लाख लोकसंख्या मागे एक सदस्य जो आहे तो संविधान सभेचा असेल. म्हणजे 10 लाख लोकसंख्या ज्या ठिकाणी असेल तिथून एक सदस्य जो आहे तो संविधान सभेमध्ये पाठवण्यात आलेला होता. मग अशा पद्धतीचं हे सांगितलं. आणि हे जे काही 93 सदस्य जे आहेत हे नामनिर्देशित असतील, यांच्या काही निवडणुका झाल्या नाहीत कधी. हे सदस्य केवळ जे त्या ठिकाणी जे काही संस्थानिक जे होते त्या संस्थानिकांना एक अधिकार देण्यात आला, एक हक्क होता त्यांना की तुम्ही ज्याही व्यक्तीला म्हणाल ती व्यक्ती संविधान सभेचा सदस्य बनेल आणि त्याला आम्ही संविधान सभेचं सदस्यत्व देऊ, असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. त्यामुळे ह्या जागांसाठी कोणत्याही निवडणुका झाल्या नाही, केवळ हे 296 जागांसाठी निवडणुका आपल्याला झाल्याचं दिसून येतं. मग आता पुढे बघू. मग निवडणुकाही झाल्या. निवडणुका कधी झाल्या? निवडणुका झाल्या होत्या जुलै ऑगस्ट 1946. जुलै ऑगस्ट 1946 साली जुलै ऑगस्ट 1946 ला या निवडणुका झालेल्या होत्या. संविधान सभेच्या 296 जागांसाठी या निवडणुका झाल्या. आणि ह्या 1946 ला निवडणुका झाल्या. ह्या 296 पैकी कोणाला किती जागा मिळाल्या हे महत्वाचं आहे. ह्यापैकी 208 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळाल्या. या 296 पैकी 208 जागा ज्या त्या काँग्रेसला मिळाल्या. त्यानंतर मधला हे केवळ निवडून आलेले संस्थानिकांसाठी निवडणुका झालेल्या नव्हत्या, फक्त 296 सदस्यांसाठी निवडणुका झालेल्या होत्या. त्यापैकी 208 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला मिळाल्या. 73 जागा ज्या 73 जे काही सीट्स आहेत ते लीगला मिळाल्या. मुस्लिम लीग जे होतं त्यावेळेला त्याला 73 जागा जे 73 सीट जे आहेत त्या लीगला मिळालेल्या होत्या. आणि 15 जागा जे आहेत ते लहान मोठे पक्ष होते, काही वेगवेगळे पक्ष होते, त्यांना 15 जागा मिळालेल्या होत्या. आणि 8 जागा जे आहेत त्या अपक्षांना मिळाल्या होत्या. त्यावेळेस अपक्षांना जे आहेत त्या 8 जागा मिळालेल्या होत्या. म्हणजे 296 जागा जे आहेत यासाठी जुलै ऑगस्ट 1946 ला निवडणुका झाल्या. त्यापैकी 208 जागा काँग्रेसला मिळाल्या, 73 जागा लीगला मिळाल्या, 15 जागा जे आहेत ते लहान मोठे पक्ष होते त्यांना मिळाल्या आणि अपक्षांना 8 जागा जे आहेत ते ह्यामध्ये मिळालेल्या होत्या. आणि अशा पद्धतीने 296 जागा जे आहेत त्या भरल्या गेल्या. पण एक आहे की या 296 जागांमध्ये हे काँग्रेसचे 208 सदस्य विचारलं जातं की 296 जागांपैकी लीगला किती मिळालेल्या होत्या, अपक्षांना किती मिळालेल्या होत्या, एक लहान मोठे जे काही पक्ष होते त्यांना किती मिळालेल्या होत्या. तर माहिती पाहिजे काँग्रेसला 208 मिळाल्या, लीगला मुस्लिम लीगला 73 जागा मिळाल्या, जे काही लहान मोठे पक्ष होते त्यांना 15 जागा मिळाल्या आणि अपक्षवाल्यांना 8 जागा जे ते 296 पैकी त्यावेळेस मिळालेल्या होत्या. मग ह्या अशा पद्धतीने ह्या 296 जागा ज्या त्या भरल्या गेल्या. पण
हे जे काही 93 जागा जे आहेत ह्या भरल्या गेल्या नाहीत. हे जे आहेत हे 93 सदस्य जे आहेत ते आले नाहीत का? संस्थानिकांचं म्हणणं काय होतं की ब्रिटिशांनी त्यांना काही ऑप्शन दिलेले होते. ब्रिटिशांचं काय ऑप्शन होते? ब्रिटिशांनी नेहमीच देशामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता आणि यावेळेस ब्रिटिशांमध्ये मागे नव्हते. ब्रिटिशांनी काय सांगितलं की जे काही संस्थानिक आहेत तुम्हाला 3 ऑप्शन जे ते दिले जाते. त्यावेळेस अजून पाकिस्तानाची मागणी ही होतच होती, त्यामुळे 3 ऑप्शन होत्या. एक म्हणजे तुम्ही इंडियामध्ये विलीन व्हा, किंवा एक तर पाकिस्तानामध्ये विलीन व्हा, किंवा तुमचं संस्थानिक म्हणून स्वतःच एक वेगळं सेपरेट राज्य जे ते बनवण्याचा तुम्हाला हक्क असेल. म्हणजे स्वतंत्र राहण्याचा हक्क देखील आहे ना, तो या ठिकाणी संस्थानिकांना देण्यात आलेला होता. मग त्यामुळे संस्थानिक जे आहे ते संविधान सभेचे सदस्य बनत नव्हते किंवा संविधान सभेमध्ये भाग घेण्यास इच्छुक नव्हते संस्थानिक. त्यामुळे या पहिल्यांदा नंतर आले, नंतर काही काळानंतर 296 सदस्य ह्यामध्ये हे ऍड झाले होते. पण पहिल्यांदा ज्यावेळेस संविधान सभा स्थापन होत होती त्यावेळेस एकही संस्थानिक या ठिकाणी आपला सदस्य जो आपला प्रतिनिधी म्हणून कोणालाही पाठवलेलं नव्हतं. त्यांनी संस्थानिक यापासून अलिप्त जे ते या ठिकाणी आपली भूमिका त्यांनी घेतलेली होती. त्यामुळे ह्या जागा ज्या त्या भरल्या गेल्या नाहीत पहिल्यांदा. आणि एक महत्वाचं या ठिकाणी आहे की 2 व्यक्ती आहेत जे संविधान सभेचे सदस्य नव्हते. ते महत्वाचे अनेकांना वाटू शकतं की ही व्यक्ती संविधान सभेचे सदस्य असतील, पण असं नाही. एक म्हणजे महात्मा गांधीजी आणि मोहम्मद अली जिना. मोहम्मद अली जिना जे महात्मा गांधीजी आणि मोहम्मद अली जिना हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. हे दोन्हीही व्यक्ती असं ऑप्शनला येतात की खालीलपैकी कोणती व्यक्ती संविधान सभेचे सदस्य होते. मग यामध्ये महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना जर नाव असतील तर मुलांना वाटतं की महात्मा गांधीजींनी हे देखील संविधान सभेचे सदस्य असतील, किंवा मोहम्मद अली जिना हे लीगकडून संविधान सभेचे सदस्य असतील. पण असं नाही. महात्मा गांधीजी आणि मोहम्मद अली जिना हे दोन्हीही महत्वाची व्यक्ती हे संविधान सभेमध्ये त्या ठिकाणी सदस्य नव्हते. अशा पद्धतीने हे 296 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि 208 काँग्रेसला, 73 लीगला, 15 इतर लहान मोठे पक्ष आणि 8 जागा जे त्या पक्षांनी मिळालेल्या होत्या. पहिल्यांदा हे जुलै-ऑगस्ट 1946 साली निवडणुका जे त्या झालेल्या होत्या. मग हे सदस्य निवडून आले. मग सदस्य निवडून आल्यानंतर ना संविधान सभेच्या बैठका चालू झाल्या. संविधान सभेची बैठक चालू झाली. संविधान सभेची बैठक जी आहे ती चालू झाली. आता संविधान सभेची जी काही पहिली बैठक जी आहे ती झाली 9 डिसेंबर 1946 साली. संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती 9 डिसेंबर 1946 साली झाली. आता निवडून आलेले होते 296 सदस्य निवडून आलेले होते. भलेही संस्थानिकांनी आपले प्रतिनिधी जे ते पाठवलेले नसले तरी देखील पहिल्यांदा हे सदस्य जे यांनी आपली बैठक जी ती चालू केली. आणि 9 डिसेंबर 1946 या दिवशी आपलं जुनं संसद जे होतं, आता नवीन संसद आपण बांधलेली आहे ना, पण आपली जुनी जी काही संसद होती त्या ठिकाणी संविधान सभेची पहिली बैठक जी ती झालेली आहे. म्हणजे सगळ्या बैठका त्याच ठिकाणी झालेल्या होत्या. ही झाली दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉल, म्हणजे संविधान सभेमध्ये ही झाली होती दिल्लीला. संविधान सभेचे सगळ्यात जे बैठक आहेत म्हणजे अख्खं संविधान जे ते दिल्लीच्या त्या कॉन्स्टिट्यूशन हॉल जे संविधान सभा जे त्या ठिकाणी बनलेलं आहे. दिल्लीमध्ये या बैठका झाल्या. म्हणजे संविधान सभा कोणत्या ठिकाणी स्थापन होती तर ही दिल्लीमध्ये होती. आणि या 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक सुरू झाली. आता आपल्याला माहिती संविधान सभेची बैठक सुरू झाली, पण अध्यक्ष बनवायचं कोणाला हा पहिल्यांदा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला की अध्यक्ष कोण असायला पाहिजे. आता सभा समिती काही बनवा, अध्यक्ष हा पाहिजेलच. अध्यक्ष असेल तरच सभेचं किंवा समितीचं कामकाज जे ते व्यवस्थितपणे चालेल. त्यासाठी पहिल्यांदा अध्यक्ष बनवायचं कोणाला. मग काय केलं, आपला एक देश आहे तो म्हणजे फ्रान्स. फ्रान्स मध्ये काय असतं की जेवढे काही सदस्य निवडून आलेले आहेत
त्यापैकी जो ज्येष्ठ सदस्य असेल, म्हणजे मोठा सदस्य असेल, जो ज्येष्ठ असेल, त्याला पहिल्यांदा एक तात्पुरता अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती देते या ठिकाणी केली जाते. आज देखील ज्यावेळेस आपण लोकसभेची निवडणुका होतात, लोकसभेमध्ये सगळे खासदार लोक जे ते निवडून येतात आणि त्यातील एक जो ज्येष्ठ सदस्य आहे त्याला आपण ओटेम स्पीकर म्हणून त्याची नियुक्ती करतो. ते देशाचे जे काही प्रेसिडेंट आहेत, राष्ट्रपती जे आहेत, ते त्यांची नियुक्ती करतात की एक तात्पुरता अध्यक्ष म्हणून जो ज्येष्ठ सदस्य असेल त्याची नियुक्ती लोकसभेमध्ये पहिल्या बैठकीला केली जाते. मग ती व्यक्ती येते, ती व्यक्ती अध्यक्ष झाल्यानंतर ती व्यक्ती अन्य लोकांना पहिल्यांदा महत्वाचं तिचं काम असतं प्रोटेम स्पीकरचं, की अन्य जे काही सदस्य निवडून आलेले आहेत लोकसभेसाठी त्यांना शपथ देणे ही त्याचं महत्वाचं काम असतं. मग ते शपथ देऊन झाली की पुन्हा एकदा लोकसभेचा ज्या पक्षाला बहुमत आहे ती व्यक्ती आपला नेता जे ते घोषित करते आणि लोकसभेचा अध्यक्ष जो तो निवडला जातो. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी काय केलं, संविधान सभेमध्ये ही पद्धत कुठून घेतली आपण, ही घेतली फ्रान्स कडून. ही पद्धत जी आहे ही आपण फ्रान्स कडून घेतलेली आहे. आणि यामध्ये काय म्हटलं की जेवढे काही 296 सदस्य निवडून आलेले यातील जे काही ज्येष्ठ सदस्य असतील त्यांची नियुक्ती तात्पुरते अध्यक्ष म्हणून केली जावी. आणि मग ते होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे हे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा संविधान सभेमध्ये नेमले गेले. हे कायमस्वरूपी नव्हते, हे होते तात्पुरते. थोड्या काळासाठी यांची नियुक्ती केली. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना संविधान सभेचे पहिले एक तात्पुरते अध्यक्ष म्हणून यांची डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची 9 डिसेंबर 1946 ला पहिल्या बैठकीमध्ये यांची नियुक्ती जी ती झालेली होती. मग यांचं नाव कोणी सुचवलं की ह्या व्यक्तींना आपण पहिल्यांदा अध्यक्ष बनवूया, हे नाव जे ते जे.बी. कृपलानी यांनी सुचवलं. आचार्य जे.बी. कृपलानी जे हे त्यावेळेस काँग्रेसचे सदस्य होते आणि जे.बी. कृपलानी यांनी काय सांगितलं की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे वयाने असतील, अनुभवाने मोठे आणि ह्यामुळे त्यांना संविधान सभेचे एक पहिल्यांदा तात्पुरते अध्यक्ष म्हणून ती नियुक्ती करावी असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष पद जे आहे ते या ठिकाणी 9 डिसेंबर 1946 ला देण्यात आलं. मग यांनी काय केलं, पहिल्यांदा ह्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी यावेळेस आपल्याला काही लेटर जे पत्र जे ते आलेले होते. मग सदिच्छा होते त्यामध्ये दिलेल्या की तुम्हाला तुमच्या देशाची संविधान सभा जी ती स्थापन झालेली आहे किंवा तुमच्या देशाला आझादी जी ती मिळत आहे आणि याबद्दल तुम्हाला सदिच्छा असे 3 देशाकडून पत्र आलेले होते. हे माहिती आहे, हे कोणत्या देशाकडून आलेले हे माहिती पाहिजे आपल्याला. सदिच्छेची पत्रे कोणत्या देशाकडून आली, हे 3 देशाकडून आले. त्यामध्ये पहिला देश होता USA. अमेरिकेकडून असं लेटर आलेलं होतं. त्यासोबत आपला होता चायना बाजूचा, हा चायना चीन कडून देखील आलेलं होतं. आणि एक होता आपलं ऑस्ट्रेलियाकडून देखील अशा पद्धतीचं पत्र जे सदिच्छेचं पत्र जे ते आलेलं होतं. म्हणजे कोणत्या 3 देशांकडून पहिल्यांदा सदिच्छा पत्र जे ते आलेले होते, त्यामध्ये एक USA, त्यानंतर चायना आणि ऑस्ट्रेलिया अशा 3 देशांकडून सदिच्छेची पत्र जे ते आलेली होती. आणि ही ज्यावेळेस पत्र आली त्यावेळेस पहिल्यांदा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी पहिल्या बैठकीमध्ये ती वाचून दाखवलेली होती की यामध्ये लिहिलेलं असेल की तुमच्या देशाला संविधान सभा जी ती स्थापन केल्याबद्दल किंवा देशाला आझादी मिळत असल्याबद्दल तुमचं अभिनंदन, हे ते लिहिलेले असतील ह्या गोष्टी. आणि हे पहिल्यांदा कोणत्या 3 देशांकडून आलेलं होतं, USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया. आणि वाचून कोणी दाखवलं, हे तात्पुरते जे संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी ही पत्र जे ते वाचून दाखवलेली होती. आणि त्यावेळेस मग काय झालं, हे 296 सदस्यांपैकी केवळ आता संविधान सभेमध्ये निवडून किती आलेले होते सदस्य, 296 सदस्य निवडून आलेले होते. मग पहिल्या बैठकीला सगळे सदस्य उपस्थित होते का, नाही. असं विचारलं गेलं की संविधान सभेच्या पहिल्या बैठकीमध्ये किती सदस्य उपस्थित होते, केवळ 207 सदस्य उपस्थित होते. केवळ किती, 296 पैकी 207 सदस्य जे आहेत ते उपस्थित जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसून येतं. मग 207, मग बाकीचे काय झाले, बाकीच्यांचं काय म्हणणं होतं, म्हणजे ह्यामध्ये
प्रामुख्याने लीग जे आहे ते संविधान सभेमध्ये उपस्थितीला त्यांनी नकार दिला होता. लीगने स्वतंत्र पाकिस्तानाची मागणी केल्यामुळे लीगने या संविधान सभेचा बहिष्कार केला आणि संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला लीगचा एकही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे 296 पैकी केवळ 207 सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते पहिल्या बैठकीला. ही बैठक पहिली आहे. पहिल्या बैठकीला केवळ 207 सदस्य आहेत ते उपस्थित होते आणि 207 सदस्यांमध्ये ही संविधान सभेची पहिली बैठक जी आहे ती चालू झाली. मग यामध्ये इतकं काही कामकाज जे आहे ते झालं नाही. केवळ ह्यामध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना तात्पुरते अध्यक्ष आपण बनवलं आणि यांनी ह्या 3 देशाकडून USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया याकडून जे काही पत्र जे आलेली होती ती वाचून दाखवली आणि जे काही 296 पैकी 207 सदस्य जे उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी सह्या ज्या ते केलेल्या होत्या. म्हणजे संविधान सभा चालू झाली त्या दिवशी काही त्या रजिस्टर जे होतं त्याच्याची सह्या ज्या त्या केवळ 207 सदस्यांनी सह्या ज्या त्या केलेल्या होत्या. ही पहिली बैठक या ठिकाणी म्हणजे ही बैठक ही या ठिकाणी संपते असं नाही. म्हणजे फक्त दिवस बदलतो. बैठक ही पहिलीच चालू असते. म्हणजे एक बैठक जवळपास महिना 1.5 महिना ते चालत असायच्या. काही बैठका लहान सुद्धा आहेत आणि काही बैठका मोठ्या देखील आहेत. मग पहिल्या बैठकीचा आणखी एक दिवस आहे तो म्हणजे 11 डिसेंबर 1946. 11 डिसेंबर 1946 जो आहे 11 डिसेंबर 1946 या दिवशी पहिलीच बैठक आहे. हे मगाशी 9 होतं या ठिकाणी 11 तारीख आली असं म्हणजे ही बैठक सेकंड होत नाही. ही बैठक पहिलीच आहे या ठिकाणी आणि 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचा आणखी दिवस जो आहे तो या ठिकाणी उजाडला. आणि त्यावेळेस काय सांगितलं, आता संविधान सभेचा कायमस्वरूपी एक अध्यक्ष नेमला जाईल. तो म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचा कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती द्यायची या ठिकाणी केलेली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कायमस्वरूपी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली. कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती कधी झाली ते झाले 11 डिसेंबर 1946 साली. कायमस्वरूपी अध्यक्ष संविधान सभेचे म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती जी ही या ठिकाणी झालेली होती. मग या ठिकाणी काय झालं, आणखी एक व्यक्ती आहे ती म्हणजे आता एक ब्रिटिश गव्हर्नर आहे ते म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड वेवेल आहे. माउंटबॅटन पुढे आहे. पहिला लॉर्ड वेवेल. लॉर्ड वेवेलने काय सांगितलं संविधान सभेला की ठीक आहे तुम्ही देशासाठी संविधान बनवत आहे पण संविधान बनवत असताना असा एक व्यक्ती तुमच्या संविधान सभेमध्ये असावे की त्याला कायद्याचं ज्ञान आहे. म्हणजे कायदा कसा बनवावा किंवा काय असावे, कायद्याची प्रोसेस कशी असावी, कायदा बनवण्याची पद्धत काय असावी असं एखादं ज्ञान ज्याला आहे अशी एक व्यक्ती जी आहे ती तुमच्या संविधान सभेत असावं असं लॉर्ड वेवेलने सांगितलेलं होतं. मग लॉर्ड वेवेलने काय सांगितलं, एक व्यक्ती आहे जी तुमची इंडियन व्यक्ती आहे ती म्हणजे BN राव, बेनेगल नरसिंग राव जे आहेत, बेनेगल नरसिंग राव जे आहेत हे ह्यांना संविधान सभेमध्ये घ्या आणि असं हे लॉर्ड वेवेलने सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार बेनेगल नरसिंग राव जे आहेत हे संविधान सभेचे कायदा सदस्य म्हणून यांची नियुक्ती जी आहे ती झालेली होती. हे कायदा अधिकारी जे हे पद ह्यांना देण्यात आलेलं होतं किंवा संविधान सभेचे कायदा सल्लागार म्हणून देखील त्यांची नियुक्ती झालेली होती. कायदा सदस्य किंवा कायदा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती ती म्हणजे BN राव, बेनेगल नरसिंग राव जे त्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली होती. आणि त्यांच्या नावाची शिफारस जी आहे ती लॉर्ड वेवेलने केलेली होती. मग पण एक महत्वाचं आहे की आता ह्यांची नियुक्ती जी आहे ती संविधान सभेमध्ये झाली म्हणून ही व्यक्ती संविधान सभेचा सदस्य आहे का नाही. बेनेगल नरसिंग राव जे हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. BN राव जे बेनेगल नरसिंग राव जे हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. केवळ इतकं माहिती पाहिजे की संविधान सभे यांची नियुक्ती कधी झाली ही देखील 11 डिसेंबर 1946 ला झालेली होती. त्यावेळेस 2 महत्वाची कामं झाले. एक म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान सभेचे
कायमचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झाली. आणि लॉर्ड वेव्हल यांनी काय सांगितलं की बेनेगल नरसिंगहॅव यांची नियुक्ती कायदा सदस्य म्हणून व्हावी आणि बेनेगल नरसिंगहॅव यांचे कायदा सदस्य म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली होती. कधी 11 डिसेंबर 1946 साली. आणि बेनेगल नरसिंगहॅव हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. हे 2-3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाचे. त्यानंतर एक पुढचा दिवस अजून आला. संविधान सभेची ही देखील पहिलीच बैठक आहे. अजून संविधान सभेची बैठक आता एका दिवसात संपत नाही. बैठक जवळपास 20, 25 दिवस चालतात. आणि ही देखील ही आणखी एक पहिलीच बैठक आहे. त्यामध्ये 13 डिसेंबर 1946 13 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची बैठक जी आहे ती चालू झाली. यामध्ये काय झालं 13 डिसेंबर 1946 ला ती आपल्याला माहिती आहे की संविधानाची प्रस्तावना जी आहे ती आपण लिहिलेली आहे. आम्ही भारताचे लोक आहोत हे जे काही संविधानाची प्रस्तावना आपण लहानपणी म्हणत होतो शाळेत, हीच प्रस्तावना जी आहे ही मांडण्यात आली 13 डिसेंबर 1946 साली. मग ही मांडली कुणी? ही मांडली होती त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरूंनी जी आहे ती ह्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी आहे ती संविधान सभेमध्ये संविधानाची प्रस्तावना जी आहे ही 13 डिसेंबर 1946 मध्ये मांडलेली होती. मग हिला मान्यता कधी मिळाली? आज मांडली की लगेच मान्य झालं असं नसतं. संविधान सभा जी आहे ती एका लोकशाही पद्धतीने चालत होती आणि त्यामुळे सगळ्या व्यक्तींचा त्या ठिकाणी विचार जो आहे तो घेतला जात असायचा. आणि त्यामुळे 13 डिसेंबर 1946 साली जी प्रस्तावना संविधानाची प्रस्तावना जी मांडण्यात आली ती मान्य झाली 22 जानेवारी 1947 मध्ये. आता ह्या ठिकाणी 46 आणि 47 मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. हे डिसेंबर आहे. 13 डिसेंबर. डिसेंबरच्या नंतर काय जानेवारी चालू होतो आणि वर्ष देखील बदलते. 1946 मुळे ते 1947. 22 जानेवारी 1947 या दिवशी संविधानाची जी काही प्रस्तावना जी ती स्वीकारण्यात आली. प्रस्तावना पास झाली किंवा स्वीकारण्यात आली. म्हणजे संविधान सभेमध्ये जी काही पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 ला जी प्रस्तावना मांडली होती, जी आज आपली जी काही प्रस्तावना आपल्याला दिसून येते ती 22 जानेवारी 1947 या दिवशी ती पास झालेली होती आणि ती स्वीकारण्यात आलेली होती. मग कोणत्या सदकात स्वीकारण्यात आली? आता सदक माहिती आहे. सदक म्हणजे काय की 2 सदक असतात दिवसातून सभेमध्ये. आज देखील तसंच आहे की एक सकाळचं सदक वेगळं असतं आणि दुपारचं सदक वेगळं असतं. मग हे कोणत्या सदकामध्ये स्वीकारण्यात आली? ही स्वीकारण्यात आली दुपारच्या सदकामध्ये. दुपारच्या सदकामध्ये ही जी काही प्रस्तावना आहे ती स्वीकारण्यात आलेली होती. विचारले जात नाही इतकं डीप मध्ये की कोणत्या सदकामध्ये स्वीकारण्यात आली, सकाळचं सदक चालू होतं किंवा दुपारच्या सदकामध्ये स्वीकारण्यात आली. ही जी काही प्रस्तावना आहे ती दुपारच्या सदकामध्ये ह्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेली आपल्याला दिसून येते 22 जानेवारी 1947 दिवशी. मग काय झालं की आता संविधान सभेचे एक उपाध्यक्ष नेमायला हवा आपल्याला. आता अध्यक्ष झाले पण उपाध्यक्ष पण हवा आहे ना. आता उपाध्यक्ष का नेमला जातो की एखाद्या वेळेस जर अध्यक्ष उपस्थित राहिले नाही किंवा एखाद्या दिवशी अध्यक्षांना काही समस्या अडचणी आल्या त्यावेळेस आता कोणतीही सभा असेल, कोणतीही सभा असेल, अध्यक्ष असेल तरच त्याचं कामकाज जे ते पुढे चालू ठेवता येतं. पण अध्यक्ष नसेल तर कोणतीही सभा जी आहे तिचं कामकाज चालवता येत नाही. त्यामुळे असं होऊ नये की संविधान सभेचे अध्यक्ष जे आहेत ते उपस्थित काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही म्हणून त्या दिवशी संविधान सभेचं कामकाज बंद होईल असं होता कामा नये. म्हणून काय केलं की संविधान सभेमध्ये एक उपाध्यक्ष नेमण्यात आले. ते म्हणजे आता 22 जानेवारी 1947 मध्ये. हे कधी नेमले? हे 22 जानेवारी 1947 ला प्रस्तावना स्वीकारली आणि 3 दिवसांनीच काय केलं की 25 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेचे कायमचे उपाध्यक्ष नेमले. हे काय होते? कायमचे उपाध्यक्ष. कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आला. मग ते कोणाला नेमण्यात आलं? कोण होते? संविधान सभेचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून कोणाला नेमण्यात आलं? ते नेमलं आपण एच सी मुखर्जी यांना.
HC मुखर्जी जे हे कायम स्वरूपी उपाध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती 25 जानेवारी 1947 या दिवशी आपल्याला झाल्याचे दिसून येते. असं विचारलं जातं की संविधान सभेचे पहिले कायम स्वरूपी उपाध्यक्ष कोण होते? हे होते HC मुखर्जी हे व्यक्ती जे ते या ठिकाणी कायम स्वरूपी उपाध्यक्ष आपल्याला असल्याचे दिसून येतात. त्यांची नियुक्ती कधी झाली? 25 जानेवारी 1947 या दिवशी आपल्याला झाल्याचं दिसून येतं. मग हे झाले उपाध्यक्ष. मग संविधान सभेचं कामकाज जे ते व्यवस्थितपणे चालू होतं, पण अजून देखील संस्थानिक किंवा मुस्लिम लीग जे आहे ते ह्या ठिकाणी उपस्थित नव्हतं किंवा त्यांनी संविधान सभेमध्ये भाग घेतलेला नव्हता. मग काय झालं की आणखी देखील लीगची मागणी ही वाढतच होती की त्यांना एक वेगळा देश जो आहे पाकिस्तान हा जो आहे तो एक वेगळा देश जो आहे तो द्यावा अशी मागणी जी आहे ती लीगची ही दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यामध्ये अनेक रस्ता जो आहे तो काढण्याचा प्रयत्न चालू होता, पण तो यशस्वी झाला नाही. आणि शेवटी लीगची जी काही मागणी जी आहे ती मान्य झाली आणि एक योजना जी आहे ती ब्रिटिशांनी मांडली. त्यावेळेस लॉर्ड माउंटबॅटन ही योजना माउंटबॅटन योजना त्याला आपण म्हणतो. कोणती योजना? माउंटबॅटन योजना जी आहे ही या ठिकाणी मांडण्यात आली. आता हिला माउंटबॅटन हेच नाव का? त्यावेळेसचा जो काही भारताचा जो काही गव्हर्नर होता तो होता लॉर्ड माउंटबॅटन. हा होता लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटननी काय केलं की एक योजना आणली आणि त्यानुसार त्याने काय सांगितले की दोन्हीही पक्षांना सांगितलं, म्हणजे काँग्रेसलाही सांगितलं आणि लीगलाही एक योजना जी ती त्यांच्या पुढे ठेवली आणि ती ठेवण्यात आली 3 जून 1947 ला. 3 जून 1947 ला ही लॉर्ड माउंटबॅटन याने माउंटबॅटन योजना जी ती बनवली. मग नुसतं योजना बनवून चालतं का? ही योजना बनवली, पास केली नाही अजून, केवळ ही योजना बनवण्यात आली. योजना या ठिकाणी बनवली गेली, अजून पास झालेली नाही. केवळ योजना जी आहे ती 3 जून 1947 ला बनवली आणि आपल्या देशात बनवली. लॉर्ड माउंटबॅटननी ही योजना आपल्या इथं बनवली आणि ती पाठवली कुठं? ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये. इथं पास होऊन चालत नाही. ह्याला ते म्हणजे ब्रिटिश काळामध्ये कायदा जो आहे तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होत असायचा. त्यामुळे भले योजना इथं बनवू दे, पण ह्या योजनेला मान्यता जी आहे ते ब्रिटिशांचं जे काही पार्लमेंट जे आहे त्या ब्रिटिशांची जी काही संसद आहे तिच्याकडूनच तिला मान्यता मिळायला पाहिजे. त्यामुळे ह्यांनी काय केलं? 3 जून 1947 ला ती योजना बनवली आणि ती ब्रिटनच्या पार्लमेंटला पाठवली पुढच्या महिन्यात, म्हणजे जून नंतर जुलै, 5 जुलै 1947 ला. 5 जुलै 1947 ला हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये, ब्रिटिश संसदेमध्ये ही योजना जी आहे ती ठेवण्यात आली. ब्रिटिश संसदेत. मग ब्रिटिश संसदेत मांडली म्हणून लगेच पास होती का? नाही. त्या ठिकाणी ही पास व्हायला थोडासा वेळ लागला आणि ही पास झाली 5 जून 1947 ला मांडली. 3 जून 1947 ला मांडली. 5 जुलै 1947 ला ती ब्रिटनच्या संसदेत मांडण्यात आली आणि 18 जुलै 1947 ला तिला मान्यता मिळाली. म्हणजे ही योजना जी माउंटबॅटन योजना ही लॉर्ड माउंटबॅटननी बनवली, आपल्या देशात बनवली 3 जून 1947 ला. तिला मान्यतेसाठी ब्रिटनच्या संसदेकडे पाठवलं आणि त्या ठिकाणी ब्रिटनच्या संसदेत ही योजना 5 जुलै 1947 ला ठेवण्यात आली आणि ब्रिटनच्या संसदेने याला 18 जुलै 1947 ला मान्यता दिली. त्यामुळे ह्याला 18 जुलै 1947 चा कायदा असं देखील याला म्हटलं जातं. आणि ह्या माउंटबॅटन योजना ही पास झाली 18 जुलै 1947 साली. मग ह्यानुसार काय केलं की आता 2 वेगवेगळे देश जे ते ह्या ठिकाणी बनवण्यात आले. मग ह्यामध्ये एक इंडिया होता आणि एक होतं पाकिस्तान. म्हणजे 2 देश जे आहेत ते वेगळे झाले या ठिकाणी. इंडिया आणि हा जो काही वेगळा झाला तो म्हणजे पाकिस्तान जो आहे तो या ठिकाणी वेगळा जो आहे तो झालेला होता. इंडिया वेगळा आणि पाकिस्तान वेगळा जो आहे तो या ठिकाणी वेगळा जो आहे तो या ठिकाणी बनवण्यात आला माउंटबॅटन योजनेनुसार. मग माउंटबॅटन योजनेनुसार हे दोन्ही देश वेगवेगळे झाले. पण ह्यामध्ये
दोन्ही देश वेगवेगळे झाले. मग आजचा जो काही बांगलादेश आहे आणि आपल्या पश्चिमेकडचा जो काय सध्याचा पाकिस्तान आहे, असं सगळं मिळून हा पाकिस्तान जो आहे तो बनलेला होता. म्हणजे हा असा आपला देश सध्याचा. ह्या ठिकाणी आज बांगलादेश आहे आणि ह्या ठिकाणी सध्याचा आजचा हा पाकिस्तानचा भाग आहे. आणि या ठिकाणी आजचा सध्याचा बांगलादेश आहे. मग हा जो काही बांगलादेश आहे आणि हा जो काही पाकिस्तान जो आहे, हा जो काही बांगलादेश आहे आणि हा जो काही पाकिस्तानचा जो काही भाग आहे, हा वेगळा जो आहे तो होता या ठिकाणी. मग पहिल्यांदा हा आजचा जो ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, हा देखील त्यावेळेसचा पाकिस्तानच होता. याला फक्त पूर्वी पाकिस्तान म्हटलं जायचं आणि याला पश्चिमी पाकिस्तान म्हटलं जायचं. पण आज सध्याला या ठिकाणी बांगलादेश जो आहे तो आपल्याला असल्याचा दिसून येतो आणि या ठिकाणी आपल्याला पाकिस्तान असल्याचं दिसून येतो. पण त्यावेळेस हा देखील भाग जो आहे तो पाकिस्तान म्हणूनच ओळखला जायचा. मग अशा दोन्हीही पद्धतीने वेगवेगळे देश जे आहेत ते म्हणजे वेगवेगळे म्हणजे हे दोन्ही एकच होत आहे. हे हा पण पाकिस्तानच होता, हा पण पाकिस्तानच होता. मधली जी काही भूमी आहे, मधली जी काही जमीन आहे, ती फक्त केवळ इंडियाची आपल्याला असल्याचे दिसून येते. आणि अशा पद्धतीने ही माउंटबॅटन योजनेनुसार दोन वेगवेगळे देश जे आहेत या ठिकाणी निर्माण झाले. मग यामुळे एक काय झालं, अनेक सदस्य असे होते जे की पहिल्यांदा काही इथून निवडून आलेले होते संविधान सभेमध्ये आणि काही इथून निवडून आले होते. भलेही म्हणजे आज पाकिस्तानातून निवडून आलेले होते, पण ते त्यांना काम करायचं होतं इंडियासाठी. पण ही जमीन वेगळी झाल्यामुळे त्यांचं आपोआपच इथलं जे काही सदस्य तत्व जे जे इंडियाच्या संविधान सभेमधले जे काही सदस्य तत्व जे आहेत ते संपुष्टात आलं आणि ते आपोआपच पाकिस्तानच्या संविधान सभेचे सदस्य जे आहेत ते बनलेले दिसून येतात. आणि त्या मग नंतर त्यांनी काय केलं की पाकिस्तानच्या संविधान सभेचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा या इंडियाची जे संविधान सभा जी आहे या ठिकाणी निवडून जे ते पुन्हा गेलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीचं हे केलं. मग हे माउंटबॅटन योजना जी आहे ती आपण बनवली. मग माउंटबॅटन योजनेनुसार संविधान सभेमध्ये 3 बदल झाले. एक महत्वाचा बदल झाला तो म्हणजे संविधान सभा जे ती सार्वभौम बनली. संविधान सभा जे ती सार्वभौम जे ती बनवण्यात आली होती. सार्वभौम म्हणजे काय की आता संविधान सभा जे इंडियाची संविधान सभा जे किंवा दोन्ही संविधान सभा, आता संविधान सभा वेगवेगळ्या झाल्या. पाकिस्तानची संविधान सभा वेगळी होती आणि इंडियाची संविधान सभा वेगळी होती आणि ह्या दोन्हीही संविधान सभा या सार्वभौम असतील असं घोषित जे आहे ते ह्या ठिकाणी झालं. आता सार्वभौम म्हणजे काय की आता कोणत्याही आता ब्रिटिश सार्वभौम म्हणजे काय, कम्प्लिटली ह्या ठिकाणी त्याला आझादी द्यायची ह्या ठिकाणी असेल. म्हणजे आपला जो काही देश जो आहे तो कोणत्याही पद्धतीचं संविधान जे ते बनवू शकेल, त्याच्यावरती कोणतेही बंधन नसेल. ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांनी जे काही इंडियाशी संबंधित जे काही कायदे केलेले ते त्याला आहे तसं लागू करण्याचा अधिकार असेल आपल्या देशाला, किंवा त्यात थोडा बदल करून लागू करण्याचा अधिकार असेल, किंवा तो ब्रिटिशांनी केलेला कायदा हा संपुष्टात आणण्याचा अधिकार देखील इंडियन कॉन्स्टिट्यूशनला म्हणजे भारतीय संविधान सभेला हा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला होता. म्हणजे ही टोटल सार्वभौम सभा जी ती बनली. याला कोणाचं बंधन नसेल की असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. ज्याला आपल्या देशातील लोकांना जसं वाटेल त्या पद्धतीने देशाचं संविधान बनवण्याचा हक्क जो आहे तो ह्या कायद्याने आपल्याला मिळालेला होता. म्हणजे पहिल्यांदा आपली संविधान सभा जी ती सार्वभौम जी आहे या ठिकाणी बनली. त्यानंतर झालं आता संविधान सभा चालू आहे, ठीक आहे, पण संविधान सभा देशाचं संविधान अस्तित्वात यायला थोडासा वेळ होता. त्याआधी देशाची व्यवस्था, देशाची जे काही देशाची जो काही व्यवस्था आहे ती व्यवस्थितपणे चालण्यासाठी या ठिकाणी काही नियम बनवणे आवश्यक आहे. नियम वेगळा आणि संविधान वेगळं आहे, कायदा वेगळा आहे. म्हणजे कायदा जो आहे आजही बघितलं तर आपले वेगवेगळे कायदे आहेत ना. आपल्याकडे आयपीसी आहे, इंडियन पेनल कोड आहे, किंवा वेगवेगळे कायदे जे आहेत ते आयपीसी सारखे अनेक कायदे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तसं देशाची व्यवस्था चालवण्यासाठी काही नियम बनवणे, काही कायदे बनवणे आवश्यक होतं. म्हणून आता या संविधान सभेलाच आणखी एक काम देण्यात आलं की आता तुम्हाला कायदे मंडळ म्हणून देखील काम जे ते देण्यात आलं. म्हणजे देशासाठी काही कायदा बनवण्याचा अधिकार जो आहे कायदे मंडळ म्हणून देखील काम जे ते संविधान सभेला या ठिकाणी देण्यात आलं. म्हणजे काय की ह्या ठिकाणी आता मग कायदे मंडळातील सदस्य कुठून आले, आता संविधान सभेतले सदस्य आपण निवडून आणले होते 296 सदस्य.
मग कायदे मंडळामध्ये कोण असतील सदस्य, तर तेच 296 सदस्य आणि संस्थानिकांचे 93 सदस्य, असं ह्याचे देखील 389 सदस्य तेच असतील, म्हणजे वेगळे कोणी नसेल. ज्यावेळेस संविधान सभा जी ती संविधान बनवण्यासाठी बोलवली जाईल त्यावेळेस पण हेच 389 सदस्य त्या ठिकाणी असतील. आता 389 नाही, आता थोडासा आकडा जो आहे तो ह्या ठिकाणी बदलला गेला, तो मी सांगतो आता किती कमी झाला. का कमी झाला, पाकिस्तान वेगळा झाला त्यामुळे काही सदस्य तिकडे गेले, त्यामुळे आपल्या संविधान सभेतील सदस्यांची संख्या जी ती कमी झालेली होती. म्हणजे फक्त इतकंच लक्षात घ्यायचं की संविधान बनवण्यासाठी ज्यावेळेस मी सभा बोलवली, त्यावेळेस सभा बोलवली जायची त्यावेळेस पण हेच सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असतील, आणि देशासाठी कायदा बनवण्यासाठी ज्यावेळेस सभा बोलवली जायची त्यावेळेस देखील ते सदस्य जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित जे आहेत ते असतील, असं यामध्ये सांगण्यात आलं. म्हणजे असं 389 सदस्य जे आहेत ते या ठिकाणी असतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. मग हे कायदा मंडळ जे आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलं. मग कायदे मंडळाचे अध्यक्ष कोण असतील ते बनवण्यात आले जी.व्ही. मावळकर. जी.व्ही. मावळकर जे गणेश वासुदेव मावळकर जे यांना कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले त्यावेळेस. म्हणून विचारलं जातं की लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण म्हटलं तर काही जण जी.व्ही. मावळकर त्या ठिकाणी आन्सर असतं. का हेच जे हे संविधान सभा असताना देखील आणि 1952 मार्च 1952 नंतर जे काही लोकसभा स्थापन झालेली होती त्यावेळेस देखील जी.व्ही. मावळकर जे हेच पहिल्यांदा लोकसभेचे अध्यक्ष होते. आणि पहिली जी काही कायदे मंडळ ब्रिटिश काळात म्हणजे स्थापन केलेली होती संविधान सभेच्या वेळेस त्याचे अध्यक्ष देखील जी.व्ही. मावळकर होते. म्हणजे ज्यावेळेस संविधान बनवण्यासाठी सभा बोलवली जायची त्यावेळेस त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील, आणि ज्यावेळेस तीच सभा कायदा बनवण्यासाठी बोलवली जायची त्यावेळेस तिचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळकर म्हणजे जी.व्ही. मावळकर जे ते ज्यावेळेस त्याचे सदस्य अध्यक्ष असतील. आणि एक महत्वाचा शेवटचा ह्यामध्ये बदल झाला तो म्हणजे आता संविधान सभेतील सदस्य संख्या कमी झाली, सदस्य संख्येत घट झाली होती. सदस्य संख्येत जी आहे ती खूप मोठी घट जी आहे ती झालेली होती. आता का घट झाली, का आता पाकिस्तान जो तो वेगळा झाल्यामुळे संविधान सभेतील सदस्यांची संख्या जी या ठिकाणी कमी झाली आणि किती होती 389 होती टोटल. आता ह्यामध्ये सांगण्यात आलं फक्त यामध्ये आता 299 सदस्य असतील संविधान सभेमध्ये, म्हणजे इतकी मोठी घट जी आहे ती झालेली दिसून येते. आधी किती होती ज्यावेळेस संविधान सभा चालू झाली त्यावेळेस 389 आणि आता या नवीन कायद्याने संविधान सभेमध्ये केवळ 299 सदस्य असतील. मग 299 सदस्य कसे विभागले जातील हे पण माहिती पाहिजे. 299 यापैकी 299 जे यापैकी काँग्रेसला जे ते किती जागा मिळाल्या, आणि किंवा काँग्रेस असेल किंवा यामध्ये लीगचे पण सदस्य होते. काय लीग म्हणजे लीग सगळे तिकडे गेले असं नाही, काही लीगचे सदस्य हे भारतामध्येच राहिले आणि ते देखील यामध्ये होते. म्हणजे निवडून किती आले आणि संस्थानिकांना किती जागा जे ते देण्यात आलेल्या होत्या. आता संस्थानिकांनी ह्या ठिकाणी आधी होती 93 जागा, त्या ठिकाणी देण्यात आल्या 70 जागा जे त्या संस्थानिकांना जे ते देण्यात आलेल्या होत्या. आता 200 आणि ह्यांना आता बघा ना 299 मायनस 70 जर केलं आपण 229 जागा जे ते आपल्या निवडून येतील. किती आल्या ना 229, म्हणजे 70 सदस्य जे ते संस्थानिकांचे असतील आणि निवडून किती येतील त्यामध्ये 229 जागा जे ते निवडून येतील. म्हणजे 299चं विभाजन अशा पद्धतीने केलं की 299 पैकी निवडून किती सदस्य येतील 229 सदस्य निवडून आलेले असतील आणि संस्थानिकांना 70 जागा जे ते देण्यात आलेल्या होत्या. अशा पद्धतीने ह्या बैठका जे ते चालू झालेल्या होत्या. आजचा हा जो काही टॉपिक आहे आपला तो ह्या ठिकाणी संपेल. धडा संपलेला नाही, टॉपिक संपलेला नाही, टॉपिक अजून मोठा आहे. पुढे आपण काही समित्या आहेत त्या देखील आपल्याला बघायच्या ज्यांनी संविधान सभेसाठी काम केलेलं आहे. मग त्यामध्ये महत्वाची म्हणजे मसुदा समिती जी आहे ती देखील आपल्याला ह्या ठिकाणी अभ्यासायची आणि संविधान जे आहे ते कसं बनलं, किती बैठका झाल्या, ह्या अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. त्यामुळे असेच नवीन नवीन लेक्चर जे आहेत ते तुम्हाला पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेवढे सबस्क्राईब वाढतील तेवढं जे आहे ते तुम्हाला माहिती जे आहे ती जास्तीत जास्त लोकांना जे आहे ती मिळेल. त्यामुळे
अनेकांचा या ठिकाणी फायदा जो आहे तो होऊन जाईल. त्यामुळे आजच आपल्या चॅनलला, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना हे जे चॅनल जे आहे ते पाठवा आणि त्यांना देखील याचा फायदा मिळेल. आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून आपल्या बाजूला असलेले जे काही बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ठेवा. ओके, धन्यवाद. झालं.